नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता नवीन वेतन आयोगासंबंधाने 2024च्या बजेटमध्ये गुड न्यूज तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पण प्लीज एक सबस्क्राइब करा। तुमच्याकरिता ते मोफत असते, पण आपल्याकरिता ते फार महत्त्वाचं असते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, देशातील केंद्र सरकारच्या अधीनस्थ सरकारी कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मोठी शक्यता आहे। बजेटमध्ये होणार मोठी घोषणा। दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। हे अर्थसंकल्प असल्याने यामध्ये देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी तरतुदी करण्यात येणार आहेत। यामध्ये देशातील तब्बल 50 लाखपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे। नवीन वेतन आयोगाची स्थापना याच वर्षी। दर 10 वर्षांनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो। तर मागील वेतन आयोगाचा विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वी वेतन आयोगामध्ये नवीन वेतन श्रेणी, आर्थिक विश्लेषण, सांख्यिकी विवरण याची सविस्तर अहवाल तयार करण्याकरता 2 वर्ष अगोदरच वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते। यामुळे या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतूद करण्याची शक्यता आहे। यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग 8व्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल। यामध्ये अध्यक्ष, सदस्य, सचिव यांची निवड करण्यात येईल, जे की 8व्या वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील। किमान वेतनामध्ये होईल वाढ। कामगार युनियन मागणीच्या कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत असल्याने याप्रमाणे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 8,000 रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,000 रुपयाची वाढ नक्की आहे। तर बंधूंनो, अशा प्रकारे राज्यातील कर्मचाऱ्यांना ही गुड न्यूज आहे। तुम्हाला काय वाटते, हे सरकार वेतन आयोगाची लागू करणार, घोषणा करणार काय, याबद्दल तुम्ही कमेंट करून लिहा। व्हिडिओ कुठून बघता ते प्लीज एकदा कमेंट्समध्ये लिहा, मला बरं वाटेल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्र। चॅनलवर पहिल्यांदा आले तर प्लीज एक सबस्क्राइब करून मला प्रोत्साहन द्या। अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू। जय महाराष्ट्र।